पण थोड्या वेळाने 4-5 वाजता ना ह्याला मस्तपैकी कापणार, तर तिखट मीठ घालून छान असं खाणार. हॅलो गाईज, तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या एका नवीन यूट्यूब ब्लॉगमध्ये आणि माझ्या चॅनलमध्ये सुद्धा. सो आज आहे ना दुपारीच 1 वाजता ना आम्ही माझ्या मामाच्या गावी आलो आणि माझं मामाचं गाव पण सावंतवाडीमध्येच आहे. बट मी प्रॉपर सावंतवाडीत राहते आणि माझे मामा राहतात कोलगाव ह्या गावामध्ये. सो आम्ही तिथे आलो आहे बिकॉज 5-6 महिने मी पण गावी नव्हती आली. सो मी कोणाला भेटलेच नव्हते. सो म्हटलं आज जाऊन येऊया, कारण 2 दिवस आलेल्या लग्नात वगैरे आम्ही बिझी होतो. तर आहे ना येऊन जेवलो वगैरे आणि आता थोडा वेळ आराम करून म्हटलं ब्लॉगला स्टार्ट करूया, तुम्हाला पण दाखवूया माझं मामाकडचं गाव कसं आहे काय आहे. तर आता आहे ना इथे खूप सारे हे वरती तुम्हाला दिसतं आहे ना, हे आहे बोंडूचं झाड. बोंडू म्हणजे त्याला काजू असतात ना खाली, त्याला बोंडू म्हणतो आम्ही. तर त्याचं झाड आहे इथे. तर त्याला खूप सारे बोंडू लागलेत आणि माझ्या मामीने आहे ना खूप सारे जवळजवळ 1 किलो काजू गोळा करून ठेवले. ते संध्याकाळी माझी आजी भाजणार आहे, तुम्हाला मी दाखवीन. आणि कोकणात तुम्हाला माहिती आहे बोंडू किती फेमस आहे, बिकॉज बोंडूचा वास आता इतका सुंदर येतो आहे ना. आणि गोव्यात वगैरे ह्या बोंडूंची दारू वगैरे बनवतात, तर ह्यालाच काजू वगैरे असतात. तर आता मला ओले काजू खायचं खूप जास्त क्रेविंग आहे, बट त्याला जास्त मिळत नाही. तर आता आम्हाला इथे झाड दिसतं. सो म्हटलं थोडे काजू मामीने काढलेत, बट म्हटलं थोडे जे दिसत आहेत ते काढूया आणि तुम्हाला पण दाखवूया असं. तर हे काजूचं झाड आहे ना हे, तर तिथे ना मला 3-4 काजू दिसले आणि माझ्या मामीने बोंड पण काढून ठेवले. तुम्हाला दाखवते मी तुमचं आमची टोफी बाबू माझा. तर हे बघा, हे बोंडू आहेत जे की ना पिकलेले होते आणि हे ऑलरेडी वरनं डायरेक्ट खाली पडलेत. मध्ये मामीने काढून, पण थोड्या वेळाने 4-5 वाजता ना ह्याला मस्तपैकी कापणार, तर तिखट मीठ घालून छान असं खाणार. आणि अजून कोणाकोणाला हे आवडतं नक्की कमेंट करून सांगा. सो हे पिकलेले आहेत म्हणजे आता हे खाण्यासाठी योग्य असे आहेत आणि जे कच्चे आहेत ना ते तिथे वरती आहेत, तर ते मी असेच काढणार. मला खालचे काजू हवेत म्हणून. सो बघू आता किती भेटतात बघू आपण. आणि हे बघा रस गळायला चालू झालाय आताच. आणि या बोंडूला खूप स्ट्रॉंग कलर असतो आणि त्याचा जो रस आहे ना तो कपड्यांना लागला तर डाग पण जात नाहीत लवकर. तर माझ्या आता लागले आहेत डॉगेश. ये काही ना हे पिकलेले बोंडू आहेत येल्लो कलर दिसताय. रे बघा, आलास तू आता देऊ बरं का. इथे पण एक आहे, इथे पण एक आहे, बघू कुठला पडतो. हा बघा एक पडला सक्सेसफुली. दोन दिसतो. अजून काजू पण काजू काढू. कुठली आहे बघा तुम्ही दिसताय का. 2, 3 आणि तिकडे एक पडला. 3 हे आणि इथे एक पडला. पण हा कच्चा आहे. हा पण एक पडलेला, पण हा कच्चा आहे. पण हे 3 हा पण एक कच्चा. हे 2 आहेत ना ते परफेक्टली झालेत आणि त्यात पण रस गळतोय. सो हे ठेवते ना आता. अजून बघते आणि कुठे दिसत आहेत. तिकडे पण फणसा बघा, हा ओला काजू आहे. आता हे छोटंसं बोंड आलंय, आता ह्यालाच वरती हे येणार, मोठं फळ येणार आणि मग हा काजू पण पिकणार. इथे आंब्याचं पण झाड, पण त्याला काय आलं नाही अजून. इथे थोडेसे काजू आहेत पिकल्यासारखं वाटतंय. तर आता आहे ना पिकलेले बोंडू बऱ्यापैकी काढून झाले. तर तो ओले तुम्हाला दाखवले ते मी आहेत आणि सुकलेले पण थोडेसे आहेत. प्रॉपरली नाही आहेत तर थोडेफार, पण ते येत पण नाहीत खूप असे. ते झाडाची इथून बसासारखे झाले ते येतच नाही. आणि पानच पडतं. सो आहे ना आता बघू थोड्या वेळाने आम्ही काजू भाजून मस्तपैकी खाणार आहे. तर मग मी तुम्हाला दाखवीन ते ब्लॉगमध्ये. शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. A few moments later. तर हे बघा इथे ना आता आईने हे काजू टाकले आहेत भाजायला चुडतांमध्ये. हाताला आग लागते.
खूप जोराचा आगीच आहे बसतो इथे नाही. आणि अजून खूप सारे काजू आहेत इथे. ह्याच्यामध्ये आहेत अजून थोडेसे. आणि भाजायला खूप जास्ती वेळ लागतो, म्हणजे जवळजवळ किती तास लागेल? 1 तास, तासभर लागतो भाजायला. तर आई सांगत होती मी एवढेच भाजणार. मी आईला कन्व्हिन्स केले की आई तू हे पण भाज, खूप जास्त खायचे. आणि तिकडे त्या साईडला ना खूप सारे फणस पण आहेत, पण त्यांचं आय थिंक म्हणजे आमचे नाही, ते दुसऱ्यांचे आहेत, पण ते घरात नाही आहेत वाटतं. आम्ही तिकडनं फणस पण आणणार असतो. तर तिकडे आई काजू भाजते, तोपर्यंत मी तुम्हाला दाखवते. इथे ना मामीने, म्हणजे आमचं कसं आहे माहिती आहे, आम्ही वर्षाचा जो मसाला टाकतो ना आपला, म्हणजे तिखट, ते आम्ही एकत्रच बनवतो पूर्ण वर्षाचं. म्हणजे आम्ही पण बनवतो, सगळेच बनवतात आमच्या तिकडे जे आहेत ते. तर त्याच्यामध्ये लाल मिरच्या, त्याच्यामध्ये बेडगी, संकेश्वरी, ज्या ज्या आहेत टाईपच्या वेगळ्या वेगळ्या त्या मिरच्या घालतो. परत गरम मसाला घालतो. मग त्याला ते कुटणारं असं तिकडे जाऊन मसाला वगैरे कुटतो. तर त्याच्यासाठीच नाही, त्या मामीने मिरच्या सुकत घातल्या आहेत या वर्षीचा मसाला बनवण्यासाठी. आणि आता मम्मी दरवर्षी बनवायची, पण आता ह्या वेळेस आम्ही पुण्याला जाणार आहे ना, सो बघू आता काय करणार आहे. मे मध्ये वगैरे येऊन मम्मी बनवेल इथे, अदरवाईज मग आई बनवेल. आय डोंट नो काय होणार आहे माहीत आहे. पण छोटेपणीची एक मोठी आठवण आमच्याजवळ आहे की दरवर्षी जेव्हा मसाला बनवायचो तेव्हा मिरच्या सुकून झाल्या ना की त्याची देठी तोडायचं काम ऑब्व्हियसली मी, दीदी आणि सोनू आणि मम्मी पण करायची. पण आम्ही नेहमी फ्लॅटमध्येच राहतो पहिल्यापासनं, त्याच्यामुळे मग आम्ही जे मसाला वगैरे ना तो घरामध्येच बनवायचो, किंवा मग कधी कुठला तरी वर्षी आई बनवून द्यायची, म्हणजे माझी आजी. तर ह्या वर्षी बघू, आम्ही आता सगळे पुण्याला आहोत त्यामुळे माहीत नाही आता सध्या, बट मे बी इथेच आई वगैरे बनवून देईल, मामी वगैरे. बघू आता काय होतं ते. तर ह्या मिरच्यांना सुकून आता पूर्ण कडकडीत झाल्यात, रेडी टू प्रिपेअर. कधी घेतलेल्या मामी मिरच्या या? तर या हल्लीच घेतल्यात मिरच्या. फक्त 4-5 दिवस त्याला कडकडीत उन्हामध्ये सुकवलं ना की त्या एकदम कडकडीत बनतात. पण त्याच्यामध्ये मॉइश्चर राहिलं तर मसाला बरा बनत नाही, म्हणजे कुठून येत नाहीत मिरच्या व्यवस्थित. सो आता हे सगळे भरून ठेवते. आणि असा छान असा परिसर आला. तर इथे ना एक जाम आपण जो खातो ना व्हाईट कलर, त्याचं झाड आहे. परत फणसाचं पण झाड आहे इथे कुठेतरी. आलेच जाम ह्याला. हे माकडं काय, माकडांना काय सगळंच खात बसतं. हे बी इथे लागले आहेत, पण ना ते खूप बारीक बारीक आहेत. खाल्ले पण माकडांनी सगळं खाऊन टाकलं. 2 चांगले भेटलेत फक्त जाम. एवढेच आहेत, 4च भेटले, अजून नाही खाल्ली माकडांनी. खूप होते ग, मग काढेन तो माकडच नव्हतंच नाही. मम्मी त्यांच्या घर पण खायचे आहेत आपल्याला. हे बघा ते फणसाचं झाड आहे, किती मोठे मोठे फणस लागलेत बघा. आणि फणसामध्ये 1-2 प्रकार आहेत, रसाळ, कापा. रसाळीचे झाड आहे ना, कापा फणसाचे, पण ते पिकले नाही अजून, कच्चे आहेत. तर फणसा आहे जे बाप्पा म्हटलेले फणस घेऊन येतो. पण बघू आता कधी वेळ भेटतोय करायला. हे बघा ते इथे ना बऱ्यापैकी हे जे काजू आहेत ना ते झाले आहेत. अजून थोडेसे काळे झालेत एका साईडने, अजून थोडे शिजले पाहिजेत. एकदम काळे कुळकुळीत झाले ना की मग त्याला ना सोलावं लागतं. सॉरी फोडावं लागतं. बघा इथे काजू भाजून झालेत. थांब ते काठी दे मला, झूम करे बघ. एकदम असे काळे काळे झाले ना, आणि याला फोडायचं असं घेऊन छान. पॉज कर. इथे आता आपलं काजू फोडायचं काम सुरू झालेलं आहे. तुटला दे बघू एक खायला. तू दे की तुटला.
असे तुकडेच निघणार आहेत. तिकडे सगळी दिसतात ती सगळी आंब्याची झाड आहेत. सॉरी काजूची. हा आणि हे जे झाड दिसतं हे आहे काजूचं. आणि इथे पण झाड खूप सारी झाडं.